हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण केस स्टडीज कशा सोडवायच्या. जे 10th CBSEचा जो पेपर आहे 10th CBSE, ह्या 10th CBSEला जवळजवळ 4 मार्काचा जो सेक्शन आहे तो केस स्टडीजवरती असतो सायन्सच्या पेपरमध्ये. ठीक आहे, केस स्टडीवरती असतो. 4 मार्काचे 3 प्रश्न असतात, म्हणजे जवळजवळ 12 मार्काचा हा पार्ट आहे. आता हे सोडवत असताना आपण मेंटॅलिटी काय पाहिजे बघा, ह्यातला एकही मार्क जात नाही, कारण की हा जो पर्टिक्युलर पॅरेग्राफ आहे ह्या पॅरेग्राफच्या बेसिसवरती आपल्याला आन्सर द्यायचं असतं. ठीक आहे. आता आणि कधी कधी तर क्वेश्चन पॅरेग्राफ न वाचता पण आन्सर देता येतं, तर ते कसं ते पाहूयात आपण. आता हा पर्टिक्युलर पॅरेग्राफ वाचला, ठीक आहे. तर हा पर्टिक्युलर पॅरेग्राफ जर बघितला, द रिॲक्शन इन विच 2 कंपाऊंड रिॲक्ट बाय द एक्सचेंज ऑफ आयन्स टू फॉर्म द 2 न्यू कंपाऊंड्स और कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता हा जो पॅरेग्राफ ह्या कोणाबद्दल आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बद्दल हा पॅरेग्राफ आहे. ठीक आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन युजली ऑकर्स इन अ सोल्युशन अँड वन ऑफ द प्रोडक्ट बिंग इनसोल्युबल. इनसोल्युबल म्हणजे काय, तो खाली जाऊन साचतो, म्हणजेच तो काय करतो, प्रिसिपिटेट तयार करतो, म्हणून त्याला आपण म्हणतो प्रिसिपिटेशन रिॲक्शन. एनी रिॲक्शन इन विच इनसोल्युबल सॉलिड कॉल्ड ॲज प्रिसिपिटेट इज फॉर्म्ड दॅट सेपरेट फ्रॉम द सोल्युशन कॉल्ड ॲज प्रिसिपिटेशन रिॲक्शन. म्हणजे हा जो पर्टिक्युलर पॅरेग्राफ आहे तो कशाबद्दल आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि प्रिसिपिटेशन रिॲक्शन, ह्या 2 पॉईंटच्या आसपास हा पॅरेग्राफ आहे. आता याच्याबद्दलचे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न पाहूयात. ठीक आहे. पहिला क्वेश्चन बघा, व्हेन हायड्रोजन सल्फाईड गॅस म्हणजे H2S गॅस आहे इज पास थ्रू द ब्ल्यू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट CuSO4a, इट फॉर्म्स ब्लॅक प्रिसिपिटेट ऑफ द कॉपर सल्फाईड म्हणजे काय, Cu2S सल्फाईड म्हणजे काय ते तयार होते, प्लस सल्फ्युरिक ॲसिड इज ऑप्टेन H2SO4. आता इथं काय झालं आहे, SO4 इकडे गेलं आहे आणि S इकडं आलं आहे. मग मेन्शन द टाईप ऑफ द रिॲक्शन, हे कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे. मग पेपरला डायरेक्ट असा प्रश्नाचा आला, तर ही रिॲक्शन आपण तयार केली. ह्या रिॲक्शनवरनं सांगितलं आपण दिस इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, दिस इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि हा पॅरेग्राफ पण कोणाबद्दल आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सगळे आन्सर या पॅरेग्राफच्या आसपासच असणार आहेत. बॅलन्स द फॉलोविंग केमिकल रिॲक्शन, बॅलन्सिंग करायचं आहे. सेकंड प्रश्न आहे बघा. आता बॅलन्सिंग करताना म्हणजे लेफ्ट हँड साईडचे आणि राईट हँड साईडचे काय पाहिजेत, इक्वल पाहिजे. काय दिलं इथं, NO3 2 टाइम्स प्लस KI, इट गिव्स PbI2 प्लस KNO3. आता इथं जर बघितलं NO3 किती टाईम आहे, 2 वेळा. इथं किती वेळा आहे, 1 वेळा. मग इथं 2 घेतला. ठीक आहे, 1 सेकंड. पहिल्यांदा NO3ला बॅलन्स करण्यासाठी आपण 2KNO3 घेतलं. K किती झाले, 2, त्यामुळे इथं पण 2 घेतलं. मग काय झाले बघा, I किती आहे तिथं, 2 झाले. I बॅलन्स झाला, NO3 बॅलन्स झाला. ठीक आहे, K बॅलन्स झाला. राहिलं लीड, काय राहिलं का तर इथं काहीच राहिलं नाही. द रिॲक्शन इज बॅलन्स्ड. इथं 2 आणि इथं 2 लावलं की झालं. सेकंड क्वेश्चनचा आन्सर पण जमलं. थर्ड क्वेश्चन काय बघा, बेरियम क्लोराईड इन रिॲक्शन विथ अमोनियम सल्फेट फॉर्म्स बेरियम सल्फेट अँड अमोनियम क्लोराईड. विच टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंटेड इन दिस रिॲक्शन. आता या रिॲक्शन बघितलं, BaCl2 प्लस NH4SO4. तर याच्यामध्ये काय तयार होतं जर बघितलं, अमोनियम सल्फेट म्हणजे काय, NH4SO4. सॉरी, 1 सेकंड. हां, NH4SO4. मग इथं काय होते, परत डबल डिस्प्लेस. सल्फेट कुठे गेलं, बेरियमच्या शेजारी. हे सल्फेट गेले बेरियमच्या शेजारी. बेरियम क्लोराईड होतं त्याचं झालं बेरियम सल्फेट. अमोनियम सल्फेट होतं त्याचं तयार झालं अमोनियम क्लोराईड. मग इथं पण काय झालं, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ही पण कोणती रिॲक्शन आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. प्रत्येक आन्सर, आता बॅलन्सिंगचा क्वेश्चन तर जमलाच पाहिजे, पण हे आन्सर कशाच्याबद्दल आहे, पूर्ण पॅरेग्राफच्या बाहेर आन्सर जात नाही. पण या रिॲक्शनमध्ये बेरियम क्लोराईड, इथं वरतीच दिलं आहे ना, 1 सेकंड. हां, ह्या रिॲक्शनमध्ये जे बेरियम क्लोराईड आहे, बेरियम सल्फेट आहे, त्याचा प्रिसिपिटेट तयार होतो आणि तो प्रिसिपिटेशन रिॲक्शन पण याला म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिसिपिटेशन रिॲक्शन, कारण की इथे प्रिसिपिटेट तयार होतो. आयडेंटिफाय द A इन द फॉलोविंग रिॲक्शन. सॉरी, AlCl3
प्लस NH4OH ही पण काय आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असणार आहे, कारण की पॅरेग्राफ कोणाबद्दल आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनबद्दल आहे. मग इथं जर बघितलं NH4OH आहे, इथं काय आलं NH4Cl आलं. मग इथं जर बघितलं इथं Al राहिलेलं आहे, मग Al आहे तसा इथं आला Aच्या जागी, आणि Alच्या इथं करणार आहे OH, AlOH 3 टाइम्स, AlOH 3 टाइम्स, कारण की इथे 3 आहे ना, 3 × OH. मग इथं जर बघितलं ही पण कोणती आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. इथं काय होतं ॲल्युमिनियम क्लोराईड होतं, ॲल्युमिनियम क्लोराईड प्लस अमोनियम हायड्रॉक्साईड होतं, अमोनियम हायड्रॉक्साईड. डबल डिस्प्लेसमेंटमध्ये हायड्रॉक्साईड जाणार आहे इकडं आणि क्लोराईड येणार आहे इकडं. मग काय तयार झाला अमोनियम क्लोराईड आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. मग त्याला काय म्हणतो AlOH 3 टाइम्स, AlOH 3 टाइम्स. मग अशा पद्धतीने केस स्टडीज सोडवायचे. आता या केस स्टडीजमध्ये जर बघितलं तर याचा आन्सर आपल्याला एका पेजवर तरी कसं बसं लिहायचं 1 2 3 4. म्हणजे आता आन्सर लिहिताना बघा पहिल्याचं आन्सर लिहिलं इट इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. सेकंडचं आन्सर लिहिलं इथं बॅलन्सिंग होतं, मग इथं हेडिंग टाकायची द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, द बॅलन्स केमिकल इक्वेशन इज लिहिलं. थर्ड प्रश्न जो आहे थर्ड काय होता कोणत्या टाईपची रिॲक्शन, इट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिसिपिटेशन रिॲक्शन. पॉसिबल झालं तर रिॲक्शन पण लिहून टाकायची येत असेल तर. आणि शेवटचं तर बघितलं फोर्थवालं ते कोण असणार आहे AlOH 3. पॉसिबल झालं तर पूर्ण रिॲक्शन लिहायची ही आहे तशी. देअरफॉर A इज इक्वल टू असं लिहायचं AlOH 3 टाइम्स. ठीक आहे. हे झालं केस स्टडीज 7 मिनिटात सोडून होती. ठीक आहे. सेकंड पार्ट बघतोय आपण. आता सेकंड केस स्टडीज बघायची. आता या सेकंड केस स्टडीजमध्ये बघा केस स्टडीज सोडवताना पहिल्यांदा पॅरेग्राफ ज्यावेळेस वाचत असू त्यावेळेस त्या पॅरेग्राफ कोणत्या पॉईंटबद्दल आहे ते पहिल्यांदा पाहिजे. आता हा पण पॅरेग्राफ बघा कोणाबद्दल आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शनबद्दल आहे. कुठल्या रिॲक्शनबद्दल आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे ज्या टाईप ऑफ रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट अँड डिकम्पोजिशन. ठीक आहे. आता इथं अजून जर बघितलं द रिॲक्शन इज ऑफ 2 टाइप्स, सिंगल डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट. आयर्न बिंग मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर displaces the copper from the aqueous solution of the copper sulfate. This is example of the single displacement. आणि कोणाचं दिलं आहे डबल डिस्प्लेसमेंटचं पण एक्झाम्पल दिलेलं आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघा. आता पॅरेग्राफ आलेला आहे सिंगल डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. आता क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा वेन डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इज ॲडेड टू द आयर्न सल्फाईड. ठीक आहे. हायड्रोजन सल्फाईड गॅस इज प्रोड्युस्ड अँड सोल्युबल फेरस सल्फेट. आता बघा इथं काय आहे फेरस सल्फेट, इथं कोण आहे आयर्न सल्फाईड. आयर्न आणि फेरस एकच असतं माहिती तुम्हाला. बघा पहिल्यांदा काय आहे फेरस सल्फेट तयार काय काय होते आणि दुसरं काय तयार होते सोल्युबल फेरस सल्फेट इज फॉर्म्ड प्लस हायड्रोजन सल्फाईड इज फॉर्म ना, हायड्रोजन सल्फाईड इज फॉर्म. आणि रिॲक्टंट काय होते रिॲक्टंट हे होते सल्फेट म्हणजे काय असतं SO4, सल्फाईड म्हणजे काय असतं H2SO4 होता आणि आयर्न सल्फाईड म्हणजे काय Fe2S होतं. सल्फाईड इथे मग हा सल्फाईड कुठे गेला हायड्रोजनच्या जवळ गेला आहे आणि हा FeSO4 तयार झाला आहे. मग इथं हायड्रोजन सल्फाईड होतं, फेरस सल्फाईड होतं, फेरस सल्फाईड हायड्रोजन सल्फेट होतं किंवा सल्फ्युरिक ॲसिड होतं. हायड्रोजन सल्फेट म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड असतं लक्षात ठेवायचं. H2SO4 याला सल्फ्युरिक ॲसिड असंही म्हणतात किंवा याला हायड्रोजन सल्फेट असंही म्हणतात, हायड्रोजन सल्फेट असंही म्हणतात. लक्षात ठेवायचं दोन्ही नावं एकच आहेत. आता इथं जर बघितलं इथं ही डिस्प्लेसमेंट किती वेळा होतं आहे 2 वेळा. त्यामुळे याला म्हणतो आपण पहिल्याचं उत्तर आहे इट इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सेकंड प्रश्न काय बघा
मेन्शन द रिॲक्शन विच इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ द ऑक्सिजन गॅस इन द लॅबोरेटरी. आता ऑक्सिजन गॅस बनवण्यासाठी कोणती रिॲक्शन वापरतात ती रिॲक्शन पेपरला विचारलेली. आता ही रिॲक्शन डायरेक्ट इथं पुस्तकात आहे का, सॉरी इथं पॅरेग्राफमध्ये आन्सर आहे का तिचं, नाही आहे, पण याचा आन्सर पुस्तकामध्ये. याचा आन्सर कुठे, याचं आन्सर कुठे, पुस्तकामध्ये डायरेक्ट आन्सर आहे त्याचं. मग अशी कोणती मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन बनवतो, तर लक्षात ठेवायचं पोटॅशियम ऑक्झिक्लोराईड ऑन हिटिंग म्हणजे डिकम्पोजिशन करतो आहे विथ कॅटलिस्ट. आता इथं हीट कोणाला देतो आहे, रिॲक्टंटला देतो आहे. म्हणजे इथं या रिॲक्शनमध्ये काय लागते, हीट ॲब्झॉर्ब होती. हीट काय होती, ॲब्झॉर्ब होती. मग ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्झॉर्ब होती त्या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणतो आपण, एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. कोणती रिॲक्शन म्हणतो, एंडोथर्मिक. त्यावेळेस तयार काय होतं बघा, 2KCl + 3 टाइम्स O2. आता हे सगळं बॅलन्सिंग करूनच दिलेलं आहे. इथं 2KClO3 पाहिजे. ठीक आहे, या रिॲक्शनमध्ये काय तयार झालं आहे, ऑक्सिजन गॅस तयार झालेला आहे. ही रिॲक्शन कोणती आहे, इट इज अ टाईप ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन किंवा इट इज अ टाईप ऑफ द थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे, थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. थर्ड क्वेश्चन काय बघा, थर्ड क्वेश्चन काय, व्हॉट आर द प्रोडक्ट्स फॉर्म्ड इन द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डिस्कस बिलो. आता एक खाली लास्ट पेजवरती ती रिॲक्शन होती ॲक्च्युली, एक सेकंड. आता हा थर्ड क्वेश्चन काय तो पाहिजे, व्हॉट आर द प्रोडक्ट फॉर्म इन द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डिस्कस बिलो. ती डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय आहे ती 1 मिनटं पाहूयात. हां, फोर्थ क्वेश्चन काय बघा, थर्ड क्वेश्चन काय आहे, व्हॉट आर द प्रोडक्ट ऑफ द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डिस्कस बिलो. रेकॉर्डिंग स्टॉप होती आणि लेक्चरमध्ये सांगितलं गेल्यामुळं हे सगळं स्किप झालं. पण ठीक आहे, इथं बघा जी खाली रिॲक्शन आहे ती काय आहे, BaCl2. इथं BaCl2 दिसतोय, इथं बघा इथं BaCl2 आहे, इथं BaCl2 घेतला आपण, इथं Na2SO4 आहे, इथं पण Na2SO4 घेतला. ह्या दोघांची डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली. त्यावेळेस काय झालं, BaSO4 गेला Baकडं, मग झाला BaSO4, त्यालाच म्हणतो आपण बेरियम सल्फेट, आणि Cl गेला Na कडं, त्याला म्हणतो सोडियम क्लोराईड. मग हा जो थर्ड क्वेश्चन दिसतोय, व्हॉट आर द प्रोडक्ट, तर कोणते प्रोडक्ट आहेत, बेरियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, विच एलिमेंट डिस्प्लेसेस द ॲल्युमिनियम. तर लक्षात ठेवायचं कॅल्शियम डिस्प्लेसेस द ॲल्युमिनियम फ्रॉम इट सॉल्ट. कॅल्शियम लक्षात ठेवायचं, कॅल्शियम डिस्प्लेस करतं. नेक्स्ट काय म्हणलं, मेन्शन द वन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथं जे एक्झाम्पल दिलेलं आहे, सिल्वर नायट्रेट्स + सोडियम ब्रोमाइड, हेच एक्झाम्पल खाली ॲज इट इज कॉपी केलेलं आहे. सिल्वर नायट्रेट + सोडियम ब्रोमाइड, इट गिव्ज NaNO3 आणि AgBr. फक्त रिॲक्शन लिहित असताना प्रत्येक रिॲक्शनच्या खाली नाव मेन्शन करायचं. याचं नाव काय, सिल्वर नायट्रेट, याचं नाव काय, सोडियम ब्रोमाइड, याचं नाव काय, सिल्वर ब्रोमाइड, आणि इथं काय आहे, सोडियम इथं याचं नाव काय आहे, सोडियम नायट्रेट, आणि इथं काय येणार, सिल्वर ब्रोमाइड SB. ठीक आहे, अशी नावं प्रत्येकाच्या खाली मेन्शन करणं गरजेचं आहे. हा झाली सेकंड केस स्टडीज. ठीक आहे, अशा पद्धतीने केस स्टडीज असतात. ठीक आहे, नेक्स्ट आता ह्या केमिस्ट्रीच्या केस स्टडीज आहेत. अशा आपण ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या केस स्टडीज घेण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून तुम्हाला आन्सर्स पण लिहिता येतील. ठीक आहे, थर्ड केस स्टडीज बघा. आता थर्ड केस स्टडीज, आता हा पूर्ण पॅराग्राफ जर वाचला तर आपल्याला कळेल. द टीचर विल कंडक्टिंग द प्रॅक्टिकल इन द लॅबोरेटरी, डिवाइड द स्टुडंट इंटू 3 ग्रुप्स, गेव देम द व्हेरियस सोल्युशन टू फाइंड आउट देअर pH. आता pH स्केलबद्दल प्रश्न आहे. pH स्केल काय ते माहिती पाहिजे, 0 ते 7, 7 ते 14. 0 ते 7 काय आहे, ॲसिड, इकडं काय आहे, बेस, आणि मध्ये काय आहे, न्यूट्रल. ठीक आहे, मध्ये काय आहे, न्यूट्रल. आता पुढं बघा, क्लासिफाय देम इंटू द ॲसिड, बेसिक आणि न्यूट्रल सोल्युशन. आता ग्रुप एमध्ये बघा, ग्रुप ए 3 ग्रुप आहेत, A, B आणि C. याच्यामध्ये ग्रुप एमध्ये काय आहे, लेमन ज्यूस आहे, विनेगर आहे, कलरलेस एरेटेड ड्रिंक आहे, त्यात CO2 जास्त असतं. टोमॅटो ज्यूस आहे, कॉफी आहे, जिंजर ज्यूस आहे.
सोडियम हायड्रॉक्साईड आहे, सोडियम क्लोराईड आहे आणि लाईम वॉटर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आता फॉर द सोल्युशन प्रोव्हाइडेड विच ग्रुप इज मोर लायकली टू हॅव द pH व्हॅल्यू लेस दॅन 7. लेस दॅन 7 म्हणजे काय, ॲसिडिक, आणि ग्रेटर दॅन 7 म्हणजे काय, बेसिक. म्हणजे कोणता ग्रुप ॲसिडिक आणि कोणता ग्रुप बेसिक. आता जर नीट बघितलं इथं कोण आहे, लेमन ज्यूस म्हणजे काय, सायट्रिक ॲसिड. जिंजरमध्ये पण असतं ॲसिड, टार्टरिक ॲसिड वगैरे असतं. ठीक आहे. इथं जर बघितले तर इथं विनेगर म्हणजे काय, 5% ॲसिडिक ॲसिड. म्हणजे ए आणि बीमध्ये कोण आहे, ॲसिड आहे. म्हणजे इथं प्रश्न जो पहिला आहे त्यातला पहिला जो आहे काय, लेस दॅन 7 कोणाचं असणार आहे, लेस दॅन 7 कोण असणार आहे, ग्रुप ए आणि ग्रुप बी, कारण की ॲसिड आहे. आणि ग्रेटर दॅन 7 कोण असेल बघा, ग्रेटर दॅन 7 कोण आहे, थर्ड सोडियम हायड्रॉक्साईड, ग्रुप सी. इथं वाटलंच तर मेन्शन करायचं ग्रेटर दॅन 7 वाला ग्रुप कोणता आहे, ग्रेटर दॅन 7, ग्रेटर ग्रुप सी. आता सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, लिस्ट 2 ways ऑफ डिटरमाइनिंग द pH ऑफ द सोल्युशन. pH ऑफ द सोल्युशन डिटरमाइन करण्याचे 2 वेज कोणते आहेत. 2 वेज जे आपण शिकलेलो आहे. पहिला वे होता डिटरमाइनिंग ऑफ द pH किंवा pH इज डिटरमाइंड बाय युजिंग. आता काय गोष्टी वापरतो आपण, पहिली गोष्ट आपण वापरतो इथं pH पेपर किंवा त्यालाच आपण म्हणतो लिटमस पेपर, त्यालाच आपण काय म्हणतो, लिटमस पेपर. आणि दुसरी गोष्ट आहे युनिव्हर्सल इंडिकेटर. दुसरा कोण आहे, युनिव्हर्सल इंडिकेटर आपण वापरू शकतो. ठीक आहे. आता हे असं नाही लिहायचं, एका खाली एकच लिहायचं. pH पेपरला ए म्हटलं, याला बी म्हटलं, हे दोन्ही पॉईंट लिहून टाकले, मार्क भेटून जातील. नंतर थर्ड क्वेश्चन बघा, एक्सप्लेन व्हाय द शोअर सबस्टन्स सच ॲज द लेमन ज्यूस ॲसिडिक आर इफेक्टिव्ह इन अ क्लिनिंग ऑफ द टार्निश्ड कॉपर वेसल्स. कॉपर वेसल क्लीन करण्यासाठी लेमन ज्यूस का वापरतात. ठीक आहे. तो इफेक्टिव्ह काय. ठीक आहे. आता हे का होतं बघा, ज्यावेळेस कॉपर वेसलला आपण ॲसिड किंवा लेमन ज्यूस सोबत हा जो कॉपर आहे, हा कॉपर टार्निश का होतो. टार्निश म्हणजे काय, त्याच्यावरती गंज का चढतो बघा, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कॉपर ऑक्साईड, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ द Cu2O कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईडच्या फॉर्मेशनमुळं हा टार्निश होतं. आणि त्याचं नेचर काय आहे, बेसिक नेचर आहे, कारण की मेटल ऑक्साईड बेसिक असतात माहिती. मग लेमन ज्यूस काय करतो बघा, लेमन ज्यूस कोण आहे, ॲसिडिक आहे. लेमन ज्यूस इज बिईंग ॲसिडिक. लेमन ज्यूस काय आहे, ॲसिडिक असल्यामुळं ॲसिड आणि बेस यांची रिॲक्शन होऊन सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. लेमन ज्यूस काय आहे, ॲसिडिक आहे. हे काय झालं, बेसिक. मग ॲसिड आणि बेस एकत्र येऊन सॉल्ट आणि वॉटर तयार करतात आणि ते टार्निशला वॉश अवे करतात. टार्निश काय होतं, टार्निश गेट वॉश अवे. एवढं सोपं हे होतं. मग काय, कॉपर इज टार्निश्ड ड्यू टू फॉर्मेशन ऑफ द बेसिक कॉपर ऑक्साइड. दिस कॉपर ऑक्साइड इज ट्रीटेड विथ, this copper oxide on reaction with the lemon juice which is acidic in nature forms the salt and water and wash of the tarnish and last question बघा, फोर्थ वाला. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन काय म्हणतोय, इथंच आन्सर लिहितोय फोर्थ मी. pH हॅज ग्रेट इम्पॉर्टन्स इन डेली लाईफ. जस्टिफाय द स्टेटमेंट गिव्हिंग द 2 एक्झाम्पल. pH साठी 2 एक्झाम्पल कोणते महत्त्वाचे आहेत. pH साठी बघा, डायजेशनसाठी आपल्याला ऑप्टिमल pH लागतो, डायजेशन पर्पजसाठी. दुसरा पर्पज काय बघा, डायजेशन करण्यासाठी आहे. pH चेंज झाल्यामुळे टूथ डिके होतं, टूथ डिके. सी पार्ट काय बघा, म्हणजे तिसरं. नंतर आहे ॲनिमल अँड प्लांट डिफेंड देमसेल्फ थ्रू द चेंज इन pH. डिफेंड मेकॅनिझम इन ॲनिमल, डिफेंड मेकॅनिझम इन ॲनिमल. हे 3 एक्झाम्पल, 2 मागितले आपण 3 दिले. अशा पद्धतीने जर पेपर सोडवला
तरी आता 3 केस स्टडीज बघितल्यात. ह्या 3 केस स्टडीज कशा सोडवल्यात बघा. पहिली गोष्ट कशाबद्दल पॅरेग्राफ येते पाहिजे. ठीक आहे, एक सेकंड. हा पेज चुकून आलेलं आहे. हां ठीक आहे, हे झालं पहिलं पेज. ही पहिली केस स्टडीज, ही दुसरी केस स्टडीज आणि ही तिसरी केस स्टडीज. मग केस स्टडीज सोडवत असताना आन्सर कसे लिहिलेत ते पण पाहिजे. एक रूल्ड पेज बघू. एक रूल्ड पेजवरती तुम्हाला सांगतो कसं लिहायचं आहे ते. एक सेकंड. टेम्पलेट चेंज होते का? हां होते. हां, समजा हा तुमचा असा पेपर असणार आहे. ठीक आहे, तर या पेपरवरती केस स्टडीजचा आन्सर बघा. आता क्वेश्चन नंबर लिहिला इथं क्वेश्चन नंबर लिहिला. समजा हा क्वेश्चन नंबर 1 आहे. ठीक आहे, किंवा ते 29, 27 असं असतं त्याचं. ठीक आहे, बट समजा इथं क्वेश्चन नंबर, सॉरी एक सेकंड. हां, इथं जर असं म्हटलं मी क्वेश्चन नंबर 27, समजा ही केस स्टडीज आहे. इथं आपण ॲरो दिला कारण की इथं आपण आन्सर लिहितो आहे. त्या क्वेश्चन नंबर 27मध्ये सब क्वेश्चन आहेत 4-5. समजा हा पहिला सब क्वेश्चन आहे, समजा हा दुसरा सब क्वेश्चन आहे, समजा हा तिसरा सब क्वेश्चन आहे आणि समजा हा चौथा सब क्वेश्चन आहे. आपण वरचंच कॉपी करतो फक्त. पहिल्या इथं आपण म्हणलं इट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सेकंड ह्याच्यामध्ये बॅलन्सिंग केलं आपण. इथं फक्त हेडिंग टाकायची, द बॅलन्स केमिकल रिक्वेशन, द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इज ॲज फॉलो. मग इथं काय करायचं, इथं एक लाईन सोडली. प्रेझेंटेशनचा पार्ट चाललेला आहे, फक्त प्रेझेंटेशन कसं करायचं ते सांगतो आहे. हां, इथं एक सेकंड. हां, इथं रिॲक्शन केल्यानंतर पॉसिबल असेल तर त्याला बॉक्स करा. ठीक आहे, बॉक्स करा की बॅलन्स केमिकल इक्वेशन असं केलं आहे. ठीक आहे, थर्ड पार्ट बघा. आता थर्ड क्वेश्चन लिहिला इथं थर्ड क्वेश्चन आहे. इथं पण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनबद्दलच इन्फॉर्मेशन आहे. समजा फक्त. ठीक आहे, किंवा इथं असं म्हटलेलं आहे कोणते प्रोडक्ट तयार होत आहेत, तर आपण इथं लिहिले इन द अबोव रिॲक्शन बेरियम क्लोराईड किंवा बेरियम सल्फेट अँड सोडियम क्लोराईड फॉर्म. आता हे पूर्ण लिहायचं आहे, असं शॉर्टकट माझ्याकडे वापरायचा नाही आहे. नंतर फोर्थ पार्ट काय म्हणलं, फोर्थ क्वेश्चन काहीतरी समजा एक पर्टिक्युलर रिॲक्शन आहे, एक्झाम्पल विचारलं आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग लिहायचं एक्झाम्पल ऑफ द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इज एक्झाम्पल ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इज. मग काय एक्झाम्पल लिहिलं आपण, AgNO3 चे ग्राफमध्ये होतं तेच प्लस, सॉरी पॅरेग्राफमध्ये होतं तेच प्लस NaBr, इट गिव्स AgBr प्लस NaNO3. ठीक आहे, आता ही काय झाली आपली डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कुठली पण रिॲक्शन जर लिहिली तर त्याला बॉक्स करायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने तुमचं उत्तर आलं पाहिजे. आणि जर हे झाल्यानंतर पण प्रत्येक इथं रूल आपलं हे काय म्हणतो याला, ही पट्टी यूज करायची. ठीक आहे, म्हणजे जस्ट सांगतोय प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे, गरजेचं आहे म्हणून. आता इथं पण बघा, इथं मी अशी इथं एक लाईन मारली. ठीक आहे, आता इथं याच्या व्यवस्थित एवढं काही जमत नाही, पण तरी पण तुम्ही लक्षात घ्यायचं. हे झालं प्रत्येक क्वेश्चन नंतर नाही का व्यवस्थित मांडलं, व्यवस्थित लिहिलं. प्रत्येक क्वेश्चन झाल्यानंतर इथूनच मारली अंडरलाईन. इथून का मारायची, तर इथं क्वेश्चन संपतोय आपला, त्यामुळं इथं एक मारली. इथं एक मारली समजा अंडरलाईन, इथं एक मारली आणि इथं एक मारली समजा. खूप पण अंडरलाईन वाटलं नाही पाहिजे त्यांना, नाही तर ते वैतागतील बघून. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा हा पार्ट झाला पाहिजे. ठीक आहे, इथं बी अंडरलाईन करताना हे असे जागा सोडायची नाही एक्स्ट्रा,
हे असं हे सोडायचं नाही आहे असं, ठीक आहे. हे जस्ट दाखवण्यासाठी. हा झाला क्वेश्चनचा आन्सर, हे झाला आयडियल आन्सर. मग असा आन्सर बघितल्यावरती शिक्षक डायरेक्ट मार्क देऊन टाकतो. पहिला प्रश्न असा आहे तर ठीक आहे, इट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. यात एक्स्ट्राचं काय असेल तर ते पण लिहून टाकलं, 1 मार्क यायला भेटला. बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये जे कोणते होते, इथं 2 होतं, इथं 2 होतं, ते जर बघितलं त्यांना बॅलन्स वाटलं तर ठीक आहे, इथं 1 मार्क दिला. हे 2 प्रोडक्ट आहेत, इथं 1 मार्क दिला आणि इथं या रिॲक्शनला 1 मार्क दिला. म्हणजे इथं आपल्याला 4 पैकी 4 मार्क आरामात भेटून जातील. अशा पद्धतीने सॉल्विंग करणं गरजेचं आहे पेपरचं, ठीक आहे. अजून केस स्टडीज आपण पाहणार आहेत, पण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. आत्ताचं हे लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगून ठेवा तुम्ही, म्हणजे मला अजून लेक्चर कंडक्ट करता येतील, ठीक आहे. लेक्चर संपल्यानंतर थंब पाठवायचा आहे. ओके, बाय.